सो इन प्रिव्हियस सेशन आपण बघितलं होतं की कॉलम कसं डिझाईन करायचं इन आरसीडीसी. आज आपण दोन पार्ट बघणार. आज आपण बघणार बीम कसं डिझाईन करायचं आणि स्लॅब कसं डिझाईन करायचं. डन. सो सगळ्यात पहिले बीम पाहूया. तर प्रोसिजर सेम आहे. गो टू आरसीडीसी फर्स्ट. अगेन बेसिक इन्फॉर्मेशन सेम. प्रोजेक्टचं नाव लेट्स से वी हॅव G+7. हा हो, आता आपण परत एकदा फाईल बनवतो ना. नाही, ती जी फाईल बनली ती तुझी कॉलम डिझाईन साठी बनली. सो त्याच्यामध्ये तुम्हाला परत एकदा बनवावं लागेल. क्लायंट वॉज एज्युटेक अँड इंजिनियर. सिलेक्ट द फाईल. ओके. सो आता जेव्हा आपण बीम डिझाईन करता तर कॉलम आणि बीम डिझाईन मध्ये एक फरक आहे. जेव्हा तुम्ही कॉलम डिझाईन करता तर तुमचे सर्व कॉलम सगळ्या फ्लोअरचे एका वेळेस डिझाईन होतात. पण जेव्हा आपण बीम डिझाईन करतो तर बीम डिझाईन करताना ते तुम्हाला स्टोरी विचारतात. कोणत्या फ्लोअरवरचे तुम्हाला बीम जे आहे ते डिझाईन करायचे. ठीक आहे. अगेन तुम्ही एका वेळेस सर्व स्टोरी पण सिलेक्ट करू शकता. बट कॅल्क्युलेशन थोडेसे वी कॅन से वेळ घेतात. डन. तर पॉसिबल असेल तर एका वेळेस एका स्टोरीला डिझाईन करा. जर तुमच्याकडे लॅपटॉप चांगला अवेलेबल आहे, गो विथ द ऑल स्टोरी. जर लॅपटॉप सपोर्ट नसेल करत तर एका वेळेस एका स्टोरीला डिझाईन करा. डन. सो मी सिंगल स्टोरी घेतो सध्या. पहिली स्टोरी 1.2 मीटरला जी आहे ती. अँड देन आपण क्रिएट केला न्यू प्रोजेक्ट. ओके. सो आता बीम डिझाईन करताना काय होतं, जसं कॉलम मध्ये तुमच्याकडे कॉलमच्या पोझिशन वगैरे आलं होतं, तसं बीम डिझाईन करताना आरसीडीसी प्रत्येक बीमचा एक ग्रुप करतं. सो जे तुमचे कंटिन्युअस बीम आहे, जसं हा तुमचा एक ग्रुप झाला B1 B2 B3. हा तुमचा सेकंड ग्रुप झाला B4 5 6 7 8. आणि ते नेमिंग पण त्या पद्धतीने देऊन देतं. सो इझी टू अंडरस्टँड आहे की कोणत्या ग्रुपमध्ये तुम्ही कोणता पार्ट जो आहे तो डिझाईन करता. इथपर्यंत क्लिअर आहे. ओके. सो दिस इज युअर मॉडेलिंग. बीम कंटिन्युएशन मध्ये तुम्हाला कळेल की कुठे कोणत्या कॉलम पासून कोणता बीम जो आहे तो कंटिन्यू होतो. सो C1 आणि C2 मध्ये कोणता बीम आहे, C2 आणि C3 मध्ये कोणता बीम आहे. डन. ओके. आता याच्यामध्ये आपल्याला काही चेंजेस नाही करायचे. ऑलरेडी तुमची बीमची साइजेस डेप्थ लेंथ व्यवस्थित आलेलं आहे. आपण जाणार सेटिंग्स मध्ये आणि आपण करणार जनरल अँड रेनफोर्समेंट. यामध्ये आल्यानंतर जर तुम्हाला अगेन डक्टाईल डिझाईन करायचं असेल सो सिलेक्ट. ठीक आहे. दोन ऑप्शन्स आहेत, डक्टाईल शेअर ऍट सपोर्ट ओनली की ऑल सेक्शन. सो आपण ऍट सपोर्ट फक्त देतो, सगळीकडे आपण कॅरी करणार आहे. आता ग्रेड ऑफ कॉन्क्रीट जे आहे ते तुम्हाला इथे डिसाईड करायचं, कोणत्या ग्रेडचं कॉन्क्रीट यूज करणार आणि कोणत्या ग्रेडचं स्टील यूज करणार. ठीक आहे. क्लिअर कव्हर जो आहे तो कितीचा असणार आहे, सो 30 mm चा कव्हर आहे. आणि मॅक्सिमम ऍग्रिगेट साईज, तर तुम्ही जे ऍग्रिगेट टाकणार आहात कॉन्क्रिटिंग करताना तर त्याची साईज 325 mm. तर यानंतर इथे तुम्हाला डिटेलिंग दिलेलं आहे. तर डिटेलिंग मध्ये तुम्हाला सांगितलंय टॉप डिटेलिंगची स्टाईल कशी असली पाहिजे. तर जे काय तुमचे रेन्फोर्समेंट येणार ते कसे असले पाहिजेत. सो बेस्ट फिट दिलेलं आहे. यामध्ये मॅक्सिमम डाया, मग डाया जो आहे तो मॅक्सिमम टू मॅक्सिमम यूज करेल. हा तुमच्याकडे मिनिमम डाया, मग डायमीटर जेव्हा बारचा डाया येईल तेव्हा तो मिनिमम टू मिनिमम जाईल. एक्झाम्पल देतो. सपोज तुमच्याकडे 400 स्क्वेअर मीटरचा AST एरिया ऑफ स्टील रिक्वायरमेंट. डन. तर त्या केसमध्ये तो काय करेल, जर मिनिमम ठेवलं असेल तर 12 mm त्यासाठी जाईल आणि त्याचे नंबर ऑफ बार वाढवेल. आणि जर तुम्ही मॅक्सिमम ठेवलं असेल तर तो 16 साठी जाईल. आणि जर तुम्ही बेस्ट फिट ठेवलं असेल तर तो त्याचं कॉम्बिनेशन करायला ट्राय करेल. कळलं. जर तुम्हाला मॅक्सिमम डाय बरोबर जायचं तर मॅक्सिमम जर मिनिमम बरोबर जायचं तर मिनिमम बरोबर जा. हे झालं स्टॉप
टॉपचं, सेम फॉर द बॉटम. ठीक आहे. सो दोन्ही ठिकाणी आपण सेम ठेवतोय. आता पर्सेंटेज ऑफ स्टील. तर पर्सेंटेज ऑफ स्टील तुम्ही मिनिमम यूज करणार तुमच्या बीम मध्ये 0.2%. तिकडे कॉलम मध्ये आपण केलं होतं 0.3%. आणि मॅक्सिमम आपलं असतं 4%. 4%च्या वरती आपण बीम मध्ये स्टील यूज करत नाही. डन. चल नेक्स्ट वन, कोणते कोणते बार्स आपल्याला यूज करायचे, तर 8 mm, 10 mm, 12 mm, 16, 20. मॅक्सिमम मी 20 पर्यंत जातोय. बाकीचे आपण अनचेक करणार. आता मेन स्टील रिबार जे आहेत ते आपले 12 mm ने स्टार्ट व्हायला पाहिजे. ठीक आहे. सो जो मेन रेन्फोर्समेंट येणार आहे तो 12 mm चा असेल. आणि जो मिनिमम मॅक्सिमम असेल दॅट विल बी 20. आता जे तुमचे स्टिरअप आहे, या स्टिरअपचं बार का असला पाहिजे, सो मिनिमम 8 आणि मॅक्सिमम पण मी ठेवतोय 8. डन. यानंतर आहे SFR, साइड फेस रेन्फोर्समेंट. तर साइड फेस रेन्फोर्समेंट यूज कधी होते पहिले समजून घ्या. हे बघा, आता सपोज हा तुमचा बीम आहे आणि ह्याची तुमची बीमची डेप्थ ती जास्त आहे. ठीक आहे. जनरली आपण जेव्हा बार प्रोव्हाइड करतो बीम मध्ये तर ते असतात असे, तुमच्याकडे असते टॉप रेन्फोर्समेंट अशी. डन. आणि आपल्याकडे खाली असते बॉटम रेन्फोर्समेंट. आता जर सपोज तुमचा डेप्थ जास्त आहे तर त्या केसमध्ये तुम्ही SFR प्रोव्हाइड करता, म्हणजे साइड फेस रेन्फोर्समेंट. सो या साइडला जर रेन्फोर्समेंट येणार असतील तर त्याची सेटिंग तुम्हाला दिलेली. क्लिअर आहे. बाय डिफॉल्ट बीम मध्ये टॉपला बार असतात, बॉटमला बार असतात. पण जर बीमची डेप्थ जास्त असेल तरच तुमचा यूज होतो SFR, नाही तर यूज होणार नाही. डन. सो आता जर साइड फेस रेन्फोर्समेंट यूज करायचं असेल तर त्याचा मिनिमम डाय आम्ही ठेवतोय 10 mm आणि मॅक्सिमम आपण जातोय 16 mm. क्लिअर आहे. नाव लास्ट थिंग, मिनिमम स्पेसिंग स्टिरअप मध्ये असणार आहे 100 mm, मॅक्सिमम असेल 300 mm आणि त्याच्यामध्ये राऊंड ऑफ दिलेलं आहे. सो म्हणजे जर 100 ला फेल झालं तर 105 ला चेक करेल. सेम फॉर 110, 15, 16, 20. मी इथे ठेवतो 25 चा राऊंड अप, म्हणजे प्रत्येक 5-5 mm ला सर्च करण्यापेक्षा तो 25 mm च्या कॅपने चेक करेल. चल, सो ह्या सेटिंग समजल्या. ह्याला करणार आपण ओके. नेक्स्ट, रिबार अँड कर्टलमेंट. ठीक आहे. सो यामध्ये आलो आपण. आता जेव्हा तुम्ही कर्टलमेंट प्रोव्हाइड करता, ठीक आहे, किंवा तुम्ही जेव्हा लेट्स से तुमच्याकडे येणारे लॅपिंग लेंथ वगैरे, तर ती कशी यायला पाहिजे त्याच्या कंडिशन्स येतात. सो एंड सपोर्ट जिथे आहे तिथे तुम्ही काय करणार आहात, कंटिन्युअस सपोर्ट आहे तिथे तुम्ही काय करणार आहात. सो कर्टलमेंट तुम्हाला कशी प्रोव्हाइड करायची, तर L/4, L/3, L/6 दोन्ही ऑप्शन्स आहेत. डन. बॉटम कर्टलमेंट अगेन सेम. तर तुमचा जो बॉटमचा कर्टलमेंट म्हणजे बार तुमचा कसा बेंड होतो. ठीक आहे. तर ते कसे ठेवायचे, त्यामध्ये मी सध्या तरी काही चेंज करत नाहीये. आता ती तुमची शिअर झोन आहे, म्हणजे तुमचा जो स्टिरअप येतोय त्या स्टिरअपची जी स्पेसिंग आहे ती कशी डिसाईड करायची. सो दोन्ही ऑप्शन दिले, जसं आपण L/6 केलं होतं. ठीक आहे. तर जो मॅक्सिमम आपण लेंथ ठेवायचो शिअर साठी ठेवायचो L/6, तर इथे आपण L/6 घेऊ शकतो. आणि जर नॉन डक्टाईल झोन आहे तर तिथे आपण घेतोय L/3. क्लिअर आहे. सो हे आली तुमच्या मेन रेन्फोर्समेंट साठीची इन्फॉर्मेशन आणि ही आली तुमची शिअर झोन म्हणजे स्टिरअप जे आहेत त्याच्यासाठी इन्फॉर्मेशन. डन. याला केलं ओके. डन. नाव नेक्स्ट पार्ट, गो टू डिझाईन अँड सिलेक्ट ऑटो डिझाईन. आता यामध्ये प्रोसिजर पुढची सेम आहे. पहिले तुम्ही करणार डेड लोड. आता लास्ट टाइम आपण अर्थक्विकने डिझाईन केलं होतं. सो लेट्स गो विथ द विंड लोड दिस टाइम. द विंड लोड इन X, wind load in X, this will be wind load in Z, this will be wind load in Z. Done. तर लास्ट लेक्चर मध्ये आपण ओके, लास्ट लेक्चर मध्ये आपण अर्थक्विकने डिझाईन केलं होतं. आता आपण करतोय विंड लोड. सो ऍड आणि याला आपण केलं ओके. ठीक आहे. सेम का लास्टच लेक्चरचं आहे, रेग्युलर स्ट्रक्चर आहे आपलं, तर त्याचे आपण लोड कॉम्बिनेशन ऍड केले आणि याला आपण बोलतोय ओके. सो इट विल स्टार्ट डिझायनिंग. तर तो ग्रुप बाय ग्रुप तुमचा स्ट्रक्चर जो आहे तो डिझाईन करायला स्टार्ट करेल.
देर यू गो. सो अगेन हे तुमचं डिझाईन आलेलं आहे. बार कोणताही फेल झालेला नाही. स्ट्रक्चर हे ऑलरेडी व्यवस्थित डिझाईन केलेलं आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला कुठेही डिझाईन फेल मध्ये जाणार नाही. डन. पण आता एन्फोर्समेंट कशी आलेली आहे ते समजून घ्या. तर तुमचा जो पहिला बीम आहे तो 350 बाय 600 mm चा. याच्यामध्ये बॉटम लेफ्टला तुमच्याकडे 5 बार आहेत 12 mm चे. बॉटम मिडला 5 बार आहेत 12 mm चे. बॉटम राईटला आहेत 5 बार 12 mm चे. डन. टॉप लेफ्टला 3 बार 16 टॉप मिडला 3 16 टॉप राईटला 3 16 शिअर जे आहे ते लेफ्ट साईडला तुमच्याकडे 2 लेग स्टिरअप प्रोव्हाइड केलेले 8 mm चं 100 mm स्पेसिंग. आणि जे मध्ये आहे त्याची स्पेसिंग तुमची जास्त आहे, विच इज 250. आता साइड फेस एन्फोर्समेंट सगळीकडे नाही लागलेली आहे, पण जो तुमचा ग्रुप बी आहे म्हणजे B4 B5 B6 याच्यामध्ये पण B4 आणि B6 B7 ला तुम्हाला साइड फेस एन्फोर्समेंट जी आहे ती प्रोव्हाइड करावी लागते. डन. आता हे समजून तर घ्यावं लागेल की नक्की हे कसं येतं, म्हणजे स्टील आले कसे. ठीक आहे. तर रिपोर्ट्स मध्ये जाणार आपण. रिपोर्ट्स मध्ये आपण जाणार इलिव्हेशन अँड सेक्शन्स. ठीक आहे. चलो. सो सपोज मला एका ग्रुपचं इलिव्हेशन सेक्शन हवं, जसं B1 B2 अँड B3. आजच्यामध्ये मला क्रॉस सेक्शन पण हवंय, बीमचं क्रॉस बीम पण हवंय. ठीक आहे. सेक्शन मार्क्स वगैरे दाखवायचे असेल ते पण दाखवू शकतो. सध्या मी इलिव्हेशन क्रॉस सेक्शन क्रॉस बीम बघतोय. देर यू. हे बघ. सो हा तुमचा B1 5 बार 12 mm चे. हे तुमचं स्टिरअप 2 लेग 8 mm आणि 3 बार जे आहेत ते तुमचे टॉपला दिलेले. तर जर तुम्ही इकडे आला B2 मध्ये सेम बार कॅरी होतात, B3 मध्ये तुमच्याकडे सेम बार कॅरी होतात. जर तेच तुम्हाला सेक्शन मध्ये हवं असेल तर तुमचं सेक्शन आहे. सो हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स तुमचं असणार आहे 880 mm चं. त्याच्यामध्ये स्पेसिंग येणार तुमची 100 mm सेंटर टू सेंटर. 2 लेग स्टिरअप आहे. टोटल स्टिरअप जे बसणार आहे ते 10 स्टिरअप बसणार आहे. ठीक आहे. देन इथे तुम्हाला 14 दिलेलं आहे. सो या डिस्टन्स पासून ते या डिस्टन्स पर्यंत टोटल जे स्टिरअप बसणार आहेत ते असणार आहेत 14. क्लिअर आहे. चलो हे समजलं. आता हे आलं तुमचं रिपोर्ट. लेट्स से लास्ट लेक्चर सारखं मला डिझाईन बघायचं की नक्की अनालिसिस कसं झालेलं आहे किंवा डिझाईन कसं झालेलं आहे. तर सेम तुमच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत. एक आहे डिझाईन समरी आणि एक आहे डिझाईन कॅल्क्युलेशन. ठीक आहे. जर मी कॅल्क्युलेशन मध्ये गेलो तर मला पूर्ण डिटेल मध्ये भेटेल. जर मला फक्त समरी बघायची, सो डिझाईन समरी मध्ये जावा. लेट इट ओपन. सो तुमचं डिझाईन समरी आली, कुठे कोणत्या बीमला कोणत्या ग्रुपमध्ये कसं डिझाईन झालेलं. क्लिअर आहे. चल इथपर्यंत क्लिअर आहे. आता मला बीबीएस हवाय, बार बेंडिंग शेड्यूल. सो जनरेट बीबीएस ला क्लिक करा. तर कोणत्याचा बीबीएस बनवायचा आहे, सपोज मला सेकंड ग्रुपचा बनवायचा आहे यावेळेस. ठीक आहे. हे कालचेच सेटिंग्स आहेत, त्याच आपण कॅरी करतो, चेंज नाही करत आहे. आणि याला आपण बोलणार जनरेट. सो तुमचा बीबीएस B4 B6 B5 B7 बीम साठी हे तुमचं बारचा शेप आहे. हा तुमचा मार्क आहे. नंबर ऑफ बार्स किती आहेत, बारचा डाया किती आहे, टोटल कटिंग लेंथ किती येणार आहे. मग त्याच्यामध्ये तुमची बेंटअप झाली, बी झाली, सी झाली, याच्या लेंथ किती आहे. डन. आणि यामध्ये अगेन लास्ट लेक्चर जसं आपल्या कॉलम मध्ये भेटलं होतं 8 12 आणि 16 mm ची टोटल लेंथ, त्याची केजी आणि फायनल आन्सर आपल्याला भेटतं. डन. हे सर्व आन्सर मीटर मध्ये. ठीक आहे. इन केजी मध्ये. डन. चल. सो कॉलम आणि बीमच्या डिझाईन मध्ये जास्त फरक नाहीये. फरक कशामध्ये की कॉलम मध्ये तुमच्याकडे एका वेळेस सर्व कॉलम डिझाईन होतात. यामध्ये तुमचे जे बीम आहेत ते फ्लोर वाईज डिझाईन होतात. सेकंड, इथे तुमचं ग्रुपिंग ऑटोमॅटिकली सॉफ्टवेअर करतं आणि ते जसे ग्रुप्स असतील त्याप्रमाणे तुम्हाला डिझाईन भेटते. थर्ड, जेव्हा तुम्ही डिझाईन करत आहात तर डिझाईन करताना तुमच्याकडे रिबार कर्टलमेंटचा ऑप्शन आहे. तर कुठे कसं डिझाईन करायचं, शिअर फोर्स जो आहे
त्याला कॅरी करताना लोड कुठे द्यायचा, स्पेसिंग कशी आली पाहिजे ते तुम्ही डिसाईड करू शकता. इथपर्यंत समजलं? हा, ठीक आहे. आता हे झालं तुमचं बीम. सेम वे मध्ये आहे स्लॅब, पण स्लॅब मध्ये काही चेंजेस आहेत. ठीक आहे, तर आता स्लॅब समजून घ्या. चलो, सो लेट मी क्लोज इट, or let's create a new file. Okay, next again G+7, client is Edutech, engineer Vishal, and file. ओके, सो आता जेव्हा तुम्ही स्लॅब करताय, अगेन बीम सारखा कन्सेप्ट आहे, तुम्हाला फ्लोर वाईज स्लॅबला डिझाईन करावं लागतं. सो यू विल टेक फर्स्ट स्लॅब. ओके, स्लॅब इथे डिझाईन करायच्या अगोदर स्टॅट्रो किंवा ईटॅब मध्ये स्लॅब का नाही डिझाईन झाला किंवा का नाही करत आहे आपण? नाही. जेव्हा तुम्ही बीम आणि कॉलम डिझाईन करता, तर त्याच्यामध्ये जो काय लोड येतं, त्या लोड प्रमाणे तो कॉलम किंवा सेक्शन डिझाईन होत असतो. बट स्लॅब मध्ये काही वेगळे कंडिशन्स आहेत. तसं राईट, जसं तुम्हाला इथे एक्झाम्पल दिसतं. जर तुम्ही ह्या स्लॅबला कन्सिडर केलं, तर ही जी आहे ती अनसपोर्टेड साईड आहे, ही जी आहे ती अनसपोर्टेड आहे, ही सपोर्टेड आहे आणि ही सपोर्टेड आहे. म्हणजे स्लॅब मध्ये इकडे लोड कॅरी नाही होणार, इकडे कॅरी नाही होणार, इकडे कॅरी होणार, इकडे कॅरी होणार. सो बघा, वन वे एंड स्पॅन पॅनल टाईप. ठीक आहे, तो जर तुम्ही हा बघितला, टू ऍडजस्टंट एज डिस्कंटिन्यू, तर इथे हा इंटेरियर पॅनल आहे, म्हणजे हा पूर्णपणे सपोर्टेड आहे. क्लिअर आहे? सो अशा कंडिशन्स असतात जेव्हा तुम्ही स्लॅब डिझाईन करता, आणि या कंडिशन्स तुमच्या ईटॅप आणि स्टॅट्रो मध्ये हे होत नाही, कॅरी होत नाही. सो त्यासाठी तुम्ही एसव्हीसी मध्ये यांना डिझाईन करता. डन. आता यामध्ये तुम्हाला इम्पोज लोड आणि लाईव्ह लोड, अगेन दोन्ही कन्सेप्ट सेम आहे, पण तुम्हाला द्यावा लागतो. सो 3 किलो न्यूटनचा माझ्याकडे लाईव्ह लोड आहे, 3 किलो न्यूटनचा माझ्याकडे इम्पोज लोड आहे, आणि जी थिकनेस आहे ती आहे माझी 150 mm. सो याला कॉपी करणार आपण आणि सर्वांमध्ये पेस्ट करणार. सेटिंग्स मध्ये डिझाईन पॅरामीटर आहे, तर कर्टल बार. आता इथे कन्सेप्ट समजून घ्या, बार्स कसे हवे. ठीक आहे, तर तुम्हाला कर्टल बार हवेत की बेंटअप बार हवेत? आपण बेंटअप यूज करणार. डन. त्याच्यानंतर प्रेफर स्पॅन टू डीप रेशो. सो तुमचा कॅन्टिलिव्हर, सिम्पली सपोर्टेड, कंटिन्युअस कधी असला पाहिजे त्याचे क्रायटेरिया दिलेले आहे. आयएस कर्व प्रमाणे आहे, त्याला चेंज करायचं नाही, हे आहे तसं बरोबर आहे. डन. नेक्स्ट मटेरियलचं जी तुमची टाईप आहे कॉन्क्रीट आहे, जसं M25 इथे स्टीलचा जो ग्रेड आहे तो असणार आहे FE500, आणि तुमचं मिनिमम थिकनेस इज 150. सो चेंज इट. आता इथे अजून एक चेंज आहे. सो डिटेलिंग ऑप्शन मध्ये तुम्हाला दोन ऑप्शन दिलेले. एक आहे रिबार, तुम्ही रिबारची जी साईज आहे ती फिक्स ठेवा, तुमची स्पेसिंग जी आहे ती चेंज होईल. सेकंड ऑप्शन आहे तुम्ही स्पेसिंग फिक्स ठेवा, की मला 150 mm ची स्पेसिंग हवी, तर तो बार चेंज करेल. डन. आपण इथे ठेवणार रिबार, कारण की बार जेव्हा स्लॅब मध्ये आपण डिझाईन करतो, तर तिथे हेवी बार आपण युज करू शकत नाही. आपण जो बार प्रेफर करतो तो आहे 10 mm चा, मला 10 mm चा बार यूज करायचा. ठीक आहे, तर इथे बेंटअपचे लोकेशन आणि त्याचे क्रायटेरिया दिलेले आहेत. सो जर सपोर्टेड असेल तर L/4, अनसपोर्टेड असेल तर L/6. ठीक आहे, त्यानंतर रिबारचे डायमीटर आणि बारची स्पेसिंग, तर मिनिमम 100, मॅक्सिमम 300, आणि प्रत्येक 5 mm नंतर हे राऊंड अप करायला स्टार्ट करेल. डन. सो चेंजेस काय, तुम्हाला पहिले डिसाईड करावं लागतं बार कसा द्यायचा आहे. सेकंड, तुम्ही हे डिसाईड करू शकता रिबार जेव्हा आपण देत आहोत, तर रिबार फिक्स ठेवायचे की स्पेसिंग फिक्स ठेवायचे. आपल्या केसमध्ये आपण रिबार फिक्स ठेवणार, साईज स्पेसिंग जी आहे ती चेंज होत राहील. डन. ओके, आता याच्यामध्ये आपण जाणार डिझाईन मध्ये. आता डायरेक्टली डिझाईन होतं, त्याच्यामध्ये लोड कॉम्बिनेशन पडत नाही. डन. आता याचं स्ट्रक्चर समजून घ्या. सो तुमचा जो पहिला स्लॅब आहे, लेट मी शो यू S1 स्लॅब, हा तुमचा S1 स्लॅब आहे. डन. याचं डिझाईन कसं आलेलं आहे,
सो तुम्हाला बॉटमला 8 mm चे बार लागतात 300 mm च्या स्पेसिंग वरती. LY डायरेक्शन मध्ये 300 mm च्या स्पेसिंग वरती अगेन 10 mm चा बार आहे. स्पेसिंग आपण बार आपण सेम ठेवलेला आहे, तर सगळीकडे तुम्हाला 10 चा बार दिसेल. जे स्ट्रक्चर आहे ते सिमेट्रिकल आहे, तर त्याच्यामुळे स्पेसिंग मध्ये जास्त काही पुढे मागे आपल्याला दिसत नाही. ठीक आहे. बट लेट मी शो यू द डिटेलिंग पार्ट. सपोज मला याचं शीट हवी, RCC डिटेलिंगची शीट हवी. ठीक आहे. सो आपण जरा रिपोर्ट्स मध्ये, आणि इथे आहे स्लॅब सेक्शन. आता स्लॅब सेक्शन घेताना तुम्हाला सांगावं लागतं की किती स्लॅबचं तुम्हाला सेक्शन द्यायचं. सो सपोज मला एकच स्लॅब हवा ना, जर मला सर्व स्लॅब हवे असतील तर इथे नवीन स्लॅब देणार. लेट्स से मला हवे 5 स्लॅबचं सेक्शन. ठीक आहे, असं. आता सध्या आपण एका स्लॅबचं बघतोय, सो एक स्लॅब ठेवू. यानंतर कोणत्या स्लॅबचं सेक्शन आपल्याला पाहिजे. सो मला पाहिजे S1 स्लॅबचं सेक्शन. यामध्ये माझा LX आणि LY काय, म्हणजे स्लॅबची लेंथ आणि विड्थ काय, ही आली. आता याच्यामध्ये लेफ्ट मार्क आहे, मग तुमचा बीम जो आहे तो त्या साईडला कोणता आहे, तर तो असेल B1 और B2. डन. एकदा प्लॅन मध्ये चेक करा, मी इथे B1 घेतो. त्यानंतर लेफ्ट बी जो आहे त्याची विड्थ विच इज 230 mm, म्हणजे बीम जो आहे त्याची विड्थ आहे. आणि जो तुमचा डेप्थ होता बीमचा तो होता 600 mm. सो 230 बाय 600 mm चा बीम आहे. त्यानंतर राईट सपोर्ट कंटिन्यू आहे. इथे माझ्याकडे B2 आहे, सेकंड बीम, आणि त्याची जी साईज 230 बाय 600 mm. सो ज्या बीमच्या साईजेस आहेत सेक्शन घेताना ते आपल्याला मॅन्युअली टाकावं लागतात. जसं तुम्ही ह्याला ड्रॉ बोलणार, ओके, सेक्शन मार्क राहिला, दिस विल बी S1 अँड ड्रॉ. ठीक आहे. सो हा तुमचा बीमचा डिझाईन 230 बाय तुम्ही जे सेक्शन दिलं होतं ते, आणि हे तुमचे बार आले. हा तुमचा बेंटअप बार आला, याची स्पेसिंग आणि तुमची याची इन्फॉर्मेशन. क्लिअर आहे. अगेन BBS साठी सेम तुम्ही तेच करणार. जनरेट BBS टू अ स्क्रीन. तर जे काय स्लॅब आहे त्याचं सेक्शन, त्याचे बीमची पूर्ण इन्फॉर्मेशन, आणि स्लॅब मध्ये कुठे कुठे कसा बार येतोय हा बार तुम्हाला इथे दिलेला आहे. डन. आता हे जर समजून घ्यायचं असेल की आन्सर नक्की कसं येतं काय येतं, तर तुम्ही कोणताही एक स्लॅब पकडा S1, त्याच्यामध्ये जी मार्किंग केलेली आहे ती एकेका ह्याच्यामध्ये ट्रॅक करायला स्टार्ट करा. की सपोज B1 B2 मी बघतोय, तर नंबर ऑफ बार्स किती यूज झाले, डाया काय आहे, शेप काय आहे, कटिंग लेन कशी येते, मग ABCDE काय आहे. डन. जेव्हा तुम्ही याचा सेल्फ स्टडी करचाल तेव्हा कन्सेप्ट समजेल की नक्की त्या शेप